बल्दिया उज़्मा के मुलाजिमीन पर हमलों के वाक़यात में इजाफा हो गया है। जानवरों को पकड़ने वाले मुलाजिम पर हमले के खिलाफ मुलाजिमीन ने कामबंद एहतजाज किया। बल्दिया उज़्मा के जरिए शहर में घूमने वाले लावारिस जानवरों को पकड़कर इन्हें कुंडड़वाड़े में रखा जाता है। इनमें कुत्ते और गाय नस्ल के जानवर भी शामिल होते हैं। गोकुल नगर में बल्दिया उज़्मा के एक ऐसे ही मुलाजिम पर कुत्ते पकड़ते वक्त कुछ लोगों ने हमला कर दिया और मुलाजिम को जदोकोब किया। इस हमले के खिलाफ मुलाजिमीन तंजीम ने एहतजाजन काम बंद कर दिया और पुलिस से खातियों के खिलाफ कार्रवाई की मांग की। इस एहतजाज की वजह से बल्दिया उज़्मा में कई घंटे तक काम बंद हो गया, जिससे आवाम को मुश्किलात का भी सामना करना पड़ा। पुलिस ने मुलाजिम पर हमले के खिलाफ मुकदमा दर्ज करके जाँच शुरू कर दी है। घटना म्हणजे मी सर कुत्र्याला मारू लागलो होतो. कुत्रा मारताना ते काय म्हणले बा साहेब शिवगार करू लागले. म्हणजे का शिवगार करत आहे म्हणजे त्याने म्हणजे माझ्याकडे लाकूड करून मला मारहाण केली. मारहाण करून मी पळ गेलो हॉटेलमध्ये गेल्याने माझ्यासोबतले जे माणसं होते त्यांना दोघांना मारलं. तर मग मला म्हणजे मला बी मारलं, त्यांना मारलं असं केलं. म्हणजे काहीच नाही विनाकारण साहेबाला शिवाय जर का करत आहे मी एवढंच म्हणलं सर. तिथं दोघं होते. मी साहेबाला शिवगार का करत आहे त्या विनाकारण मारले मला. दुसरं सोबत दोघं जण मस्की एक होता जमदाडे म्हणून एक दोघांना मारहाण केली त्यांनी. काल 24/8/2018 रोजी महानगरपालिकेच्या कोंडोडामध्ये कार्यरत असलेल्या 2 कर्मचाऱ्यांना गोकुळनगर परिसरामध्ये रात्री 11:30 वाजता अमानुषपणे मारहाण केली. त्या कर्मचाऱ्याचा काही दोष नसताना तेथील गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी कोंडोड्यामध्ये रात्रपाळीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्यामुळे आज नांदेड वगळा शहर महानगरपालिका कामगार कर्मचारी युनियनच्या वतीने त्या कर्मचाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज आम्ही या ठिकाणी निषेध सभा घेतली. आजच्या या निषेध सभेला महानगरपालिकेतल्या सर्वच वरिष्ठ उपायुक्त पदावरील अधिकारी, महानगरपालिकेतले चतुश्रेणी कर्मचारी, महिला उपायुक्त, मुख्य लेखा परीक्षक, महिला कर्मचारी अधिकारी, सर्वच महिला कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी नोंद केली. मी याच ठिकाणी एवढं सांगेल की महानगरपालिकेतल्या अशा क्षेत्रीय विभागामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शहरातल्या नागरिकांकडून सन्मानाची वागणूक देण्यापेक्षा त्यांना अपमान करून पळोपळो करून मारहाण करणं हे मानवजातीला पटणारं नाही. म्हणून आजची आम्ही ह्या निषेध सभेमधून आवाहन करतो नागरिकांना की नागरिकांनी महानगरपालिका कर्मचाऱ्याच्या प्रती सद्भावना व्यक्त करून कर्मचाऱ्यांना सन्मानाची वागणूक द्यावी आणि मारहाण करण्याचा प्रयत्न केला तर कायद्याप्रमाणे त्याच्या विरोधामध्ये रीतसर कारवाई करण्यात येईल व उलट त्याच्या विरोधामध्ये कारवाई करून त्यांना अटक करणे व जेलमध्ये घालण्याची सुद्धा आम्ही या ठिकाणी मागणी करीत आहोत. अटक नाही झाली म्हणूनच आज आम्ही निषेध सभा आयोजित केलेली आहे. 2 दिवस झालं त्या आरोपीला अटक नाही झाली. अटक व्हावी आणि कर्मचाऱ्यांना संरक्षण मिळावं यासाठी आम्ही आजच्या निषेध सभेचं आयोजन केले आहे.